विमानतळ विस्तीकरणाच्या थकीत भूभाडे व आगाऊ जमीन अधिग्रहण केले असल्यामुळे शेतकऱ्यांचे ठिय्या। लातूरच्या अखरवा येथील गट क्रमांक 66 मधील नंदकुमार तुकाराम बारबोले 0.35 आर व बाळासाहेब तुकाराम बारबोले 0.30 आर असे एकूण 0.65 आर जमीन विमानतळ विस्तीकरणासाठी भूभाडे तत्वावर 2008 साली देण्यात आले आहे। त्या जमिनीचे भूभाडे 2008 ते 26/8/2020 पर्यंत दिले गेले आहे। मात्र 2020 ते आज तागायतपर्यंत थकलेले भूभाडे तात्काळ देण्यात यावे, अन्यथा आमची जमीन आम्हाला परत करण्यात यावी। तसेच गट क्रमांक 65/1 व 65/2 मध्ये आत्माराम हरिश्चंद्र बारबोले, दगडू हरिश्चंद्र बारबोले, दैवशाला शिवाजी भोसले, सोनाबाई उर्फ सरिता सोपान कदम हे जमिनीचे हकदार आहेत। त्यांची आगाऊ 5 एकर जमीन अधिग्रहण केली असल्यामुळे आगाऊ 5 एकर जमीन अधिग्रहण केलेली तात्काळ परत देण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 8/10/2025 रोजी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले। या ठिय्या आंदोलनाचे प्रादेशिक अधिकारी MIDC लातूर यांनी तात्काळ दखल घेऊन त्यांच्या मागणीवर तात्काळ योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास विनंती केली असता शेतकऱ्यांनी त्यांच्या विनंतीस मान देऊन लवकरात लवकर कारवाई पूर्ण करण्यात यावी, अन्यथा दिनांक 1/11/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणासह आत्मदहन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गातेगाव पोलीस स्टेशनचे PI केंद्रे व त्यांचा स्टाफ मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। मी सोनेराव गायकवाड, सह्याद्री न्यूजसाठी लातूर। बारबोले बालाजी तुकाराम, राहणार अक्करवाई। काय अडचण आहे, कशामुळे तुम्ही आले तिकडे? काय नाही, आमच्या 2007ला जमिनी MIDCनं ताब्यात घेतलेली आहे, भाड्यानं ताब्यात घेतलेली आहे। आम्हाला 2007 ते 2020 पर्यंतचं भाडं दिलेलं आहे। 2020 पासून जी भाडं तटलेलं आहे ते भाडं आजपर्यंत द्यायला तयार नाहीत। 6 वर्षाचं भाडं तटलेलं आहे। याचा पाठपुरावा कोणाकोणाला केलाय? काय आम्ही कलेक्टर मॅडमला सांगितलं, पुन्हा भूसंपादन अधिकारी मॅडम आपलं संगीता टकलेला सांगितलं, पुन्हा MIDCचे इंगळे साहेबाला, ह्यांना वारंवार आम्ही निवेदन देत गेलो तरी पण आमचा काही विचार करायला तयार नाही। तुम्हाला कोण पैसे देत? MIDC अंतर्गत। ते अधिकारी तुम्हाला काय उत्तर देते? काहीच नाही, पैसे नाहीत आमच्याकडे सध्या तर काहीच नाही म्हणते, जमिनी तुमच्या ताब्यात घ्या म्हणते। मग तुम्हाला लेखी देतात का? लेखी दिलं नाही, आम्हाला काहीच दिलं नाही साहेब लेखी। आम्ही सारखं पाठपुरावा सारखं चाललो, आम्ही तरी बी निवेदन दिलेत आम्ही कलेक्टरला, पुन्हा टकले मॅडमला, पुन्हा MIDCला 10 वेळेस निवेदन जाऊन 10 वेळेस तिथं ऑफिसला बसून शेवटी आम्हाला काहीच न्याय द्यायला तयार नाही। पुढे काय करणार? आम्ही एकतर सांगितलं शासनाला, बाबा आम्हाला 1 तारखेपर्यंत काय आहे ते आम्हाला आमचा न्याय द्या, नाहीतर आम्ही 1 तारखेला MIDC ऑफिस समोर उपोषणाला बसणार, नाहीतर आम्ही सहकुटुंब आत्महत्या करणार। आम्ही आमच्या जमिनीपाशी आम्ही आत्महत्या करणार असं आम्ही निवेदनात बी दिलेलं आहे। गातेगाव पोलीस स्टेशनला दिलंय, पोलीस अधीक्षक अमोल तांबे साहेबाला दिलंय। तुमचा व्यवसाय काय? मी ऑटो रिक्षा चालवितो साहेब, जमीन ताब्यात गेल्यामुळे मी ऑटो रिक्षा चालवितोय। माझा उदरनिर्वाह काहीच नाही, आता मला जमीन दुसरी नाही, माझी उपजीविका ह्याच्यावरच होती, तरी मला नाविलाज असतो, मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही मला। जमीन गट नंबर 66 मध्ये विमानतळ अक्करवाई गावात आमची जमीन 2008 साली रुंदीकरण झालं विमानतळाचं। त्यावेळेस आपले विलासराव साहेब मुख्यमंत्री होते। मग आमची जमीन विमान प्राधिकरणाला परवानगी देण्यासाठी रुंदी 500 फूट वाढविली। मग त्यावेळेस आमची डवले कलेक्टरनी आणि MIDCचे RO घरडे साहेब यांनी भाडे तत्वावर घेतली 2008 साली 65 गुंठे आणि 65 गुंठे टोटल घेतली। मग त्या 65 गुंठे घेतली, लमसम भाडं देत गेले 2015 पर्यंत। आम्ही शासनाच्या नियमानुसार भाडं द्या म्हणून मागणी केली, शासनाच्या नियमानुसार 2020 पस्तूरचं भाडं दिलं आम्हाला। मग 2020 पर्यंतचं भाडं दिलं। नंतर आम्ही मागणी केली, बाबा 2020 नंतरचं भाडं द्या, आज देऊ आम्ही म्हणतो, दुसऱ्याला विकले, रिलायन्सला विकले, असे उडवाडूचे RO उत्तर देत होते। तरी आज तगात बराच पत्रव्यवहार केला, एकही भाडं द्यायला तयार नाही। कधीपासून बंद केलं तुमचं भाडं? भाडं 2020 पासून बंद केले। किती ठरलं होतं तुमचं भाडं? वर्षाला 2 लाख रुपये BIDC रेटनं, रेडी रेकनरच्या 8% आम्ही का आगाऊ मग नियमानुसार भाडं द्या म्हणलं। मग 2020 पर्यंतचं भाडं दिलेलं आहे, आता भाडं देत नाही, टाळाटाळ करतात। एक बार म्हणतात रिलायन्स कोण घ्या, एक बार म्हणतात MSRDC कोण घ्या। आम्ही म्हणलं आम्ही आमची जमीन MIDCला दिली आहे, तुम्ही भाडं द्यायला पाहिजे। मग RO म्हणते ती नवीन इंगळे आले RO, ती उडवाडीची उत्तरे करते, हेलपाटे मारून कंटाळून गेलेलो आम्ही।
मग आता तुमचं काय म्हणणं आहे? आता आमचं म्हणणं आहे, त्यांनी काल घरडे आरोनी कामले इंगळे साहेबांनी तुमची जमीन भाडं देणं होत नाही, परत घ्या. मग त्याच्यावर आम्ही कलेक्टरला पत्र दिलो. अपर कलेक्टर टकले मॅडम म्हणल्या की ह्यांची जी भाडं द्या आरो म्हणले माझ्याकडे भाडं नाही, आमचे वरिष्ठ भाडं द्यायला तयार नाहीत. मग ते टकले मॅडमनी अपर कलेक्टरनी म्हणल्या ह्यांची जमीन तर परत द्या, नाहीतर भाडं तर द्या. मग त्या आरोकडे परत गेलो आम्ही, आमचे भाऊ मिळून. तर ती म्हणते की नाही, तुम्ही फक्त आम्हाला जमीन मिळत नाही, तुमच्या तुम्ही काय करा, जमीन परत घेऊन टाका. मग परत घेण्यासाठी त्याला बोलवलं, तुम्हाला भाड्याने दिली ते तुम्ही येऊन द्यायचं म्हणलं ताबा. ती येण्याशी येत नाहीत, फोन करत नाहीत, फोन मोबाईल बंद होतेत. म्हणून आम्ही आज बळजबरीनं अतिक्रमण करावं आमच्या जमिनीमध्ये, एवढं आमचं मागणं आहे. तरी सरकारनं आम्हाला तात्काळ भाडं देऊन विनंती करायला द्यावी. आणि भाडं जर नाही दिलं तर आम्ही 1 तारखेला 1 नोव्हेंबरला आत्महत्या करणार आहोत तिथं. तसं आत्महत्या करणाऱ्या SP ला पत्र दिले, कलेक्टरला पत्र दिलेलं आहे. तरी तात्काळ आमचं भाडं देण्याचं सांगावं तुम्ही आपल्यातर्फे, एवढंच विनंती करतो. नाहीतर आमची जमीन खाली करून द्या आम्हाला. ही जमिनीतला मुरुम, आमच्या जमिनीतला मुरुम बी टाकला ह्याचा, ही खड्डा जो उंच केलाय आमच्या जमिनीतला टाकलाय. मला आता ही मुरुम काढून आम्हाला काळी माती करून द्या असं म्हणजे सांगितले. तर ती म्हणतात काहीही मिळत नाही आमच्याकडून. मग शेवट नाईलाजानं आम्हाला आमचा ताबा घेण्यासाठी इथं आलेलो होतो. तर MIDCचे ही मॅनेजर यायला तयार नाही, उडवाडूची उत्तर करतात. एवढंच माझी विनंती आहे. तुकाराम हरिश्चंद्र बारबोले, राहणार हक्करवाई येथील रहिवासी असून तालुका जिल्हा लातूर इथला. काय अडचण झाली तुम्हाला त्याच्यामध्ये? आमच्या जमिनीमध्ये जी नंतर 2008 ला एक्वायर केली ना, त्याच्यामध्ये 2 हेक्टर जादा जमीन एक्वायर केली आहे. मला नोटीस आलेली आहे 2008च्या अगोदर बैठकीला. त्याच्यानंतर आमची जमीन जादा एक्वायर केलेली, आम्हाला भूभाडंही मिळालं नाही, त्याचा मावेजा बी मिळाला नाही 2 हेक्टरचा, आणि आता पुस्तक भूभाडंही मिळालं नाही. तर ह्याच्या लेवललाच आमचं गट नंबर 65 मध्ये जमीन आहे. तर 2 हेक्टर एक्वायर केली आहे, त्याचा आम्हाला मावेजा आणि भूभाडं देण्यात यावं. कधी त्याने घेतली ते? 2008 ला एक्वायर केली आहे. तुम्हाला विचारून केला होता का ते? नाही, आम्हाला न विचारता त्याने एक्वायर केलेली आहे. मग तुमच्यासोबत काय व्यवहार झालाय का? नाही. मग आता काय, मग पुढे आमची आता 2008 ला जी एक्वायर केली आहे 2 हेक्टर, त्याची पूर्ण रक्कम आणि भूभाडं यांच्या बालाजी बारबोले सोबत द्यावण्यात यावं. आणि नसता आम्ही आपल्या यांच्या सोबत राहून आम्ही आपल्या जमिनीमध्ये सर्व कुटुंब मिळून आम्ही स्वतःहून आत्महत्यास पात्र आहोत. सांगाले ना, माझं नाव दैवशाला शिवाजी भोसले, राहणार हक्करवाई येथील मी मुलगी आहे. माझ्या वडिलाची जमीन गेलेली आहे, तर आमच्या नावावर आम्ही वारसा नाव. तर आम्हाला त्याचा 2008 ला आमची जमीन घेतली आहे, एक्वायर केली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला काही पैसे दिले नाही तर काही नाही, आम्ही कसं घर भागवायचं? मी तर विधवा आहे, मला सासरी जमीन नाही, मग कसं करायचं, कसं जगायचं? नाहीतर मग सरकारनं जमिनी तर घेऊन द्यावा, नाहीतर आम्हाला पैसा तर द्यावा, नाहीतर आमचं भूभाडं म्हणून सगळं द्यावं, नाहीतर आम्ही इथं आत्महत्या करणार सगळं मिळून.